रूप पाहता लोचनी
शाहिरा वाजल्या मृदुंगाच्या आ
कीर्तनकारांना फक्त एक तास सोडला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीमरद्धा परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रथम नमन सरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकया. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्फुरद्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो. अनुग्रह म्हणजे भगवंताची कृपा आपण संपादन करायची कुणाच्या सानिध्यामध्ये जाऊन तर संतांच्या सानिध्यामध्ये. मी तो कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविके तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो एका जनार्दने तुमचा दास साची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. आवाज येतो ना सगळ्यांना? थोडं पुढं कुंभशाचं बरोबर तास परत बस विठ्ठल. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती उत्सव निमित्तानं गुरुवर्य ब्रह्मलीन पांडुरंगनाथ महाराज गोसावी यांच्या कृपाशीर्वादानं चालत असलेला हा मला वाटतं 57 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाच्या निमित्तानं माझं सारख्या पामाराच्या वाटेला द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि माझं परम भाग्य समजतो. प्रस्तुत प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव पुण्यश्रेला माता इंद्रायणी 16 वर्षाचे बाल आद्य क्रांतिकारक माऊली महावैष्णव ज्ञानोबा. व्यावहारिक जीवनामध्ये आपण जर पाहिलं आपल्यापेक्षा वयाने एखादा कमी असलेल्या माणसाने मुलाने एकाच गोष्ट सांगितली तर आपण काय म्हणतो आपण तेच 16 वर्षाचे बालक्रांतिकारक माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे तुम्हाला आम्हाला ज्ञानाचा उपदेश करतात. खूप कमी लोक आहेत बरं का ज्या ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी एवढे कष्ट सहन केलं. आजही आळंदीत तशी लोक आहेत. मी अनुभव घेतला कार्तिकीला आता. आजही तशी लोक आहेत. तेव्हा होते आता नाही असं नाही. देव तेव्हाही होता, देव आजही आहे. संत तेव्हाही होते, संत आजही आहेत. संतांना त्रास देणारे माणसं तेव्हाही होते ना आता होते. मला नाही वाटत ज्ञानोबा एवढा त्रास थोडा सुद्धा त्रास सहन करू शकत नाही आपण. मग नक्की ज्ञानोबा यांनी काय केलं? लोपले ज्ञान जगी सर्वांना मिळते महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग ज्ञानोबा यांनी नक्की कशासाठी अवतार घेतला? आपण आतापर्यंत कायम ऐकत आलोय संतांचा अवतार कशासाठी? बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा
पायांचे पाट बुडते हे जन. पण याचा विचार कधी करतो का आपण? आवाज येतो ना सगळ्यांना? बुडते हे जन नक्की आपण कशात बुडत चाललो याचा विचार आपण करतो का? बऱ्याचदा चर्चा होते माझी की ज्ञानोबराय मला खूप आवडतात, तुकोबाराय देखील मला खूप आवडतात, पण त्या संतांचं म्हणणं मी कितपर्यंत ऐकतोय आणि कितपर्यंत संतांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतोय. जर संतांच्या बोलण्यावरती माझा विश्वास जर असेल तर ज्ञानोबराय सांगतात ते ज्ञान पैगा बरवे. आज किती लोक आहेत, ज्ञान म्हणजे काय कानोकान खबर नाही. आमचे गुरुवर नेहमी सांगतात ज्ञान म्हणजे उच्च शिक्षण घेणं, डॉक्टर घेणं, पीएचडी करणं, आमदार खासदार कलेक्टर काय ह्या ज्ञानांना काढी लावा हे किशोर डोंगरे बोलत नाही. ज्ञानोबराय सांगतात आगायाची कारणे हे उत्तम सौरापरी मी म्हणे जे वनी हे तृणे हेर ज्ञान. हे ज्ञान म्हणजे काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणास आपण या नाव बोली जे ज्ञान. किती लोक बघतात परमार्थामध्ये आपण कधी विचार करतो का आपण कोण आहे? ज्ञानोबराय सांगतात आहे मी कोण करावा विचार म्हणून ज्ञानेश्वर वृत्तीचा. पण आज कुणालाही वेळ नाही. आज सगळे मी आणि माझ्यात गुंतले म्हणून ज्ञानोबराय म्हटले अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुतडी ढवळी ठेले. ज्ञानोबराय सांगतात ही सगळी लोक आहेत ना मी आणि माझं याच्यामध्येच गुंतलेले आणि मी माझं याच्यामध्ये गुंतलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी संत महात्म्यांचा अवतार पृथ्वी लोकावर होत असतो. वास्तविक संत म्हणजे कोण? दोन पायांचे माणसं नाही. संत म्हणजे कुणी कडक इस्त्रीचे कपडे घालणारे माणसं नसतात. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वर संतांचं वर्णन केलंय बरं का, चातुर्य लपवी. आम्ही खूप मोठे ज्ञानी आहोत, आम्हाला देव कळला आणि त्यांना कळलेला असतो, पण संत ते दाखवत नाही. वेड्यासारखे संत राहतात, वेड्यासारखे संत राहतात. पण आपण ज्यांच्या मागे जायला पाहिजे आणि आपलं महत् भाग्य पाहिजे. आमच्या गुरुवर सांगतात महत् भाग्य पाहिजे. अशा संत भेटण्यासाठी ना महत् भाग्य पाहिजे. संत आपल्या शेजारी येऊन बसतील, ट्रेन मध्ये येऊन बसतील, धर्ममंडपात येऊन बसतील, पण आपल्याला कळणार नाही. का कळणार नाही? कारण बहु अवघड आहे संत भेटी. करुणा त्याच्यामध्ये गोड बंगाली बरं का. बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट अवघड आहे, 100% अवघड आहे. ज्याला संतांची भेट झालेली ना खरे त्यांनी म्हणायचं परी जग जेठी करुणा केली. आपला पेपर आपण तपासायचा, आपल्याला संत भेटले की नाही भेटले. संतांची लक्षणं वेगळी आहेत, संतांचं वागणं वेगळं असतं, आपल्याला कळणार नाही. संतांची भेट होणं खूप अवघड आहे. आद्य गुरु शंकराचार्य विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात दुर्लभम त्रयम एव एत देवानुग्रह हेतुक मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशयः. मनुष्य जन्म भेटणं अत्यंत अवघड. आज एक सांगावंसं वाटतं, माझी योग्यता नाही, मी तुम्हाला उपदेश करणार कोण नाही बरं का, परंतु ज्या कारणासाठी भगवंताने मला मृत्यू लोकामध्ये पाठवलं ते ज्ञान ग्रहण करण्याचा मला संधी भेटली. एका महान संतांच्या चरणाजवळ बसण्यास योग आला आणि त्यांच्याकडून ते आत्मज्ञान मला प्राप्त झालं. त्या आत्मज्ञानाच्या जोरावरती, कारण तुकोबाराय सांगतात तुका म्हणे येते अनुभवाची प्रमाण शब्दांचा गौरव. अनुभव पाहिजे. एखाद्या आईला गर्भधारणा झाली, तिने 9 महिने बाळाला पोटामध्ये वागवलं पाहिजे. प्रसूतीच्या वेळेस तिने त्या नवनाड्या तोडल्या पाहिजे, तर तिला आई होण्याचं महत्व कळू शकतं ना, है ना. नाथबाबा मंडुकी वटवट तैसे तेगा. शब्द थोडे कडक वाटतील, परंतु किशोर डुंबरेची भाषा नाही. हे सगळी संतांची प्रमाणे. संत एकतर मनुष्य जन्म भेटणं अवघड आहे. आणि आज बघा आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात की कीर्तनाच्या व्यासपीठावरून आपल्याला अशी अपेक्षा आहे की महाराजांनी आम्हाला सांगावं की आईशी असं वागा, वडिलांशी असं वागा, व्यवहारात असं वागा. आणि कीर्तनाच्या व्यासपीठाची योग्यता काय? कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग अंग हरी. कीर्तनाची मर्यादा बरं का. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावले. आता मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, सगळेजण उत्तर द्या. आज जगाच्या बाजारामध्ये ज्ञानाचे दिवे लावण्याचं काम चाललं की विझवायचं काम चाललेलं आहे?
विजवायचं काम चाललंय. विजवायचं काम चाललं नसेल तर 4-5 दिवसापूर्वी पोस्ट आहे का, आंधी संस्थांनी 14 नियमावली तयार केली कीर्तनकारांसाठी, कशी कीर्तनकार असावे. आणि जेव्हा त्या नियमांमध्ये कीर्तनकार बसत असेल तर ते कीर्तन काय तर जाईल, पण तरी पण ते आटोक्यात येणं शक्य नाही. आटोक्यात येणं शक्य नाही. आता बसा, बहुरूपी धरी पाले पुराणी अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधन अवघे बुडविली. नाथबा भागवतात सांगतात, अपरोक्ष ज्ञाने विण वांजट, उदरार्थ दंभ खटखट, जेवी मद्यपान मरकट, उडे उद्धट तडतडा. 2 प्रकारचं ज्ञान, एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला भेटलाय आणि हीच खरी मनुष्य जन्माची इथे कर्तव्यता आहे ना, की संसार, प्रपंच, बंगला, प्रॉपर्टी, इस्टेट हे करण्यासाठी नाहीये आणि खरंच नाहीये. तुम्हाला वाटेल माझा अधिकार छोटा आहे, खूप छोटा आहे, परंतु माझ्या गुरुवर्यांच्या कृपेद्वारे मी बोलतो. असं जर असतं, संसार प्रपंच हा खोटा, शास्त्र निवडेला. प्रपंच एक झाला होता तो समूळ मिथ्या वार्ता, प्रपंच खोटा आहे. आपण म्हणतो की संसार केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे. माऊली ज्ञानोबा कोणता संसार केला का? तरी पण काय म्हटलं, उघाची सुखाचा कोणता संसार हे सांगतो कोणाला? हे जाणून घेण्यासाठी कीर्तनाचे व्यासपीठ. संसार जन्म आणि मृत्यूचा जो संसार आहे, ह्या संसारावरती मात ज्ञानोबरायांनी केली. नवे सगळ्या संतांनी ह्या जन्म मरणाच्या प्रपंचावर, संसारावरती मात केली. त्यांनी आधी केलं आणि मग आपल्याला सांगायला आले. मी सांगत होतो की अपरोक्ष ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? मगाशी सुरुवात झाली की ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म भेटलेला आहे. आमचे गुरुवर एक उदाहरण देतात. एका गावात एक आंधळा माणूस राहत होता आणि तो नदीमध्ये सकाळी आंघोळ करायला गेला, बरोबर. आणि आंघोळ करायला गेला असताना विठ्ठल 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 टाळा जात जातो आणि अचानक पण त्याच्यामध्ये सापडला कावळा. काय सापडला? कावळा. कावळा सापडला. पूर्ण गावामध्ये ती बातमी पसरली की आंधळ्याला कावळा सापडला. तर राजाच्या महालात नेलं. कुठं नेलं? राजाच्या महालात नेलं. राजा पण खुश झाला. राजा म्हटलं, अजून एक कावळा पकडून आण, तुला मी चांगलं बक्षीस आहे. आंधळा तो कावळा बागलात धरला आणि गेला परत नदीवर आंघोळ करायला. असा कावळा धरला आणि विठ्ठल विठ्ठल करतोय. कावळा येईल का हातामध्ये? नाही. त्या आंधळाला वाटलं माझी टाळी कदाचित बारीक पडत असेल. त्याने काय केलं, हात आहे ना, आणि कावळा कुठं पकडला होता? इकडचा गेला, इकडे येईल का? जसं सिद्धांताकडे मला जायचंय की आंधळ्याच्या हातामध्ये अचानकपणे, अकस्मातपणे जसा कावळा सापडावा, तसा आपल्याला मनुष्य जन्म अचानक भेटलेला आहे. म्हणून आद्य गुरु शंकर दुर्लभम त्रयम एव एतत्. पहिलं म्हणजे मनुष्यत्व.
मनुष्य जन्म जो भेटलाय, मनुष्य जन्माचा ध्येय काय, स्वार्थ काय? मनुष्य देहाचा हाच स्वार्थ, साधावा चौथा पुरुषार्थ, तो न करता जो अर्थ तो अनर्थाची जाणावा. नाथराव भागवतात सांगतात चौथा पुरुषार्थ कोणता? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. बरेचसे लोक म्हणतात माणूस मेला, दशक्रियेच्या पिंडाला कावळा शिवला का त्याला मोक्ष? किती जणांना मान्य आहे एवढं उत्तर? मेल्यावरती मोक्ष मिळतो, किती लोकांना मान्य आहे ही गोष्ट? ज्ञानोबा सांगतात मोक्ष आम्हा मेल्या पाठी मिळेल ऐसे म्हणत इथे अतिमूर्ख, अतिमूर्ख. मोक्ष मेल्यावर नाही भेटत बरं का. ज्ञानोबा मोक्ष देवनी उदार काशी होय किर. काशी क्षेत्रामध्ये मोक्ष भेटतो ना, पण तिथे आपला खर्च करावा लागतो. काय? आपला ध्येय ठेवावा लागतो. पण तुमच्या आमच्यासारख्या भामट्याला नाही भेटत तिथे मोक्ष, आणि माझ्यासारख्याला तर नाहीच भेटणार. कुणाला भेटणार माहिती का? जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत ज्याने भगवंत प्राप्तीची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि प्रयत्न करत असताना देखील त्याला संत नाही भेटले, ते ज्ञान नाही भेटलं, मोक्ष नाही भेटला, असा जो मोक्ष प्राणी आहे, आशाने जर काशी क्षेत्रामध्ये देह ठेवला तर भगवान शंकर स्वतः येऊन त्या जीवाचा उद्धार करतात. तुमच्या आमचा उद्धार करायला भगवान शंकरांना वेळ नाही. आता जर विचारलं किती लोकांना देव आवडतो, किती लोकांना देव आवडतो, हात वरती करा. मग देवाच्या घरी किती लोकांना द्यायचं? अशी आपली भामट्याची विठ्ठल. आज गुरु शंकराचार्य सांगतात मनुष्य जन्म भेटत नाही, भगवंताच्या कृपेने भेटला. आपण मेहरबानी माना. आपण सर्वांनी मेहरबानी मानली पाहिजे की भगवंताने मनुष्य देह दिला. मनुष्य देह देऊन सुद्धा आपल्याला 2 डोळे, 1 नाक, 2 कान, सगळी इंद्रिय शाबूत दिलेली आहेत. कशासाठी दिली? देवे दिला देह देह भोजना गो. बरोबर म्हणून तुम्ही हसते. देवे दिला देह ते भजन आहे, पण माझ्या सकट सगळे भोजना गोमटा. नित्य उठून खावयाची चिंता आहे ना. संत इथं बरं पोटासाठी पहा केवढ्या. संत पोटापुरते काम परी अगत्य आयुष्य चालत आपलं. हा, भगवंताने बघा एखाद्या जीवाकडे बघा ज्याला अपंगत्व आहे, अशी काही उदाहरण आहे माझ्या डोळ्यापुढे की
खूप इच्छा आहे परमार्थ करण्याची, खूप इच्छा आहे. पण भगवंतांनी एका जागेवर उठून दुसरीकडे जायची सुद्धा स्वतःची सोय केली नाही, दुसऱ्याने उठून यावं लागतं. पण परमार्थ जो करायला पाहिजे तो त्याच जागी करणारे माणसं माझ्या डोळ्या पुढे येतात. त्याच्याकडे बघून, माझ्याच गावात एक मुलं आहे, त्याच्याकडे बघून मला कधी कधी लाज वाटते है ना, की मी काय करतोय आज. जर भगवंताने मला सगळी इंद्रिय शाबूत दिलीत, कशासाठी दिलीत? दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, त्याने तू थोडीशी नारायण नाशे जीवपण त्याने तू जोडीशी. किती जण जोडतात. एखाद्याने म्हटलं माळ घाला, हे आमची मनाची माळ मन मार्ग गेला तो माळ घालावी लागते बरं का, माळ घालावी लागते. तुळशीची माळ नवरीच्या कंठी, नवरा वाट पाहावे कंठी. असो भगवंताने आपल्या इंद्रिय शाबुद्री कशासाठी दिली? भजन करण्यासाठी आहे ना. भगवंताने नरदेह जो दिला तो भगवंत प्राप्ती करून घेण्यासाठी. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. याची कानोकान आज पूर्ण भारताला, महाराष्ट्राला खबर नाही है ना, खबर नाही. तिसरी गोष्ट, मनुष्य जन्म भेटला, शरीर चांगलं भेटलं. दुसरी गोष्ट कोणती? मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे काय? मला कधी पैसे भेटतील, माझा पगार कधी होईल, माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, असं नाही. काय मी उद्धार पावे, एरियामध्ये आमचे गुरुवारे सांगतात, कीर्तनकर बाबा जर आले ना, कीर्तनकर बाबा जर आपल्या एरियामध्ये कीर्तनला आले है ना, आपण त्यांना पाकिट देतो, सगळं ठीक आहे, दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. परंतु कीर्तनकर बाबा आले ना, बाबांचे पहिले पाय पकडायचे, म्हणायचं बाबा मला देव भेटेल का, है ना. जे बाबा म्हणतील तुम्हाला आता या क्षणी मी देवाची भेट घालून देतो, त्यांना खरं संत म्हणायचं. आणि देव आजही भेटतो बरं का. भगवंताने जेव्हा सृष्टी तयार केली त्यावेळेस सूर्य तयार केला, पाणी तयार केलं, जमीन तयार केली. जेव्हा सृष्टी तयार केली तेव्हा, बरोबर, सतयुग झालं, त्रेता झालं, द्वापार झालं, कलियुग झालं. सृष्टी निर्माण कधी केली? भगवंताने. मग त्याने तेव्हा तयार केला सूर्य. आजही एक बदललाय? पाणी तेच की बदललंय? जमीन तेच की बदलली? फक्त देव बदललाय. सच्चिदानंद श्रीपदाबा सांगायचे, देव तेव्हा भेटायचा नास काय काळापणा शिक्षक गेलाय काय? देव आजही आहे. तुका म्हणे देव दाखवील दृष्टी, दयांचे भेटी थोर पुण्य. सता संतांचे संग
कीर्तन करायला पहिले विचारायचं मला देव भेटेल का, माझा उद्धार कशाने होईल, है ना. कारण धर्म मंडपामध्ये धर्म व्यासपीठावरती जी अधिकारी मंडळ बसली ती आपल्यासाठीच बसलेली का, है ना. आपला उद्धार करण्यासाठी आपण ज्यांना गुरुवर्य म्हणतो, ज्यांना अधिकार पद आपण प्राप्त करतो, कशासाठी, आपला उद्धार करण्यासाठी. कसा उद्धार करा, येणं केलं प्रकारे माझा उद्धार करा. बरेचसे लोक सांगतात की आम्ही गुरु केले आणि आमच्या घरी बंगला झाला, प्रॉपर्टी झाली, संपत्ती झाली. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहरे, हे अनुभव नाहीये. असं माझा उद्धार कशाने, अशी बुद्धी तयार होणं खूप अवघड आहे. ज्ञानोबा सांगता तैसे ईश्वरा वाचून काही, जी अनेक आणि नाही ती एकच बुद्धी पाही पार्था जगी. ज्ञानोबा सांगतात अशी बुद्धी दुर्लभ विरळे. मग आपण विचार करा, ज्ञानोबरायांनी जे सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये की त्या बुद्धीला फक्त भगवंताची अपेक्षा असते, ती बुद्धी आपली तयार होते की नाही होते. ती बुद्धी तयार होत असेल तर बरोबर मी संतांच्या मार्गावरती चाललेलो आहे. आणि ती बुद्धी जर माझी तशी तयार होत नसेल तर मग खूप अवघड आहे. मनोमार्गे गेला. ज्ञानोबा सांगतात ठीक आहे, मला उद्धार व्हावा, माझा जन्म मरण चुकवावी, बुद्धी आपल्या तयार झाली, पण तिसरी गोष्ट खूप अवघड आहे, ती म्हणजे संतांची भेट. आणि चौथा आता पुढे अजून एक लावायला लागेल. संत भेटतील पण संत आपल्याशी बोलतीलच असं नाही. त्यासाठी म्हणजे धर्म जागो सदैवांचा, है ना. त्या संतांना आपल्याला दुसणे द्यायला लागतात. आता आमच्याकडे गावाला आहे ना, एखादी गाय खाली झाली ना, ती गाय पान होत नसेल ना, ते वासरू सोडावं लागतं. आणि आम्ही सगळे चॅप्टर लोक, गाय पान होईपर्यंत वासरू सोडायचं का परत फोडून घ्यायचं, दूध काढून घ्यायचं. सगळं आम्हाला वाटलं सगळं दूध काढून घेतलं, पण जेव्हा वासरू सोडलं जातं ना, ते वासराला बरोबर माहिती काय करायचं. ती गाय काय करते, दूध थोडं राखून ठेवते, वासराला मला ते ढुसण्या मारतं आणि मग ती गाय ते वासराचं पोट भरतं. तसं आपल्याला संतांची सेवा करावी लागते. कशी करावी लागते, आपल्या घरी जर कीर्तनकर बाबा आले ना, मोठी परात ठेवायची, त्यात त्यांना उभं करायचं, पाय धुवायचं, दुधाचा अभिषेक करायचा, हळदी कुंकू घालायचं, भले भले पाकिट द्यायचे. आमच्या गुरुवर सांगतात बाबांना ना कीर्तन करा, कीर्तनाच्या पाकिटपेक्षा पाय पडायचे पाहिजे असं. विठ्ठल मला कोणाच्या बांधाशी बांध, माझा कोणाच्या बांधाशी बांध नाही. असो ज्याचा धर्म त्याच्यापाशी. ओके, काय सांगत होतो, संतांची सेवा. संतांची सेवा कशी करायची. ज्ञानोबा श्रीकृष्ण परमात्मा भक्त श्रेष्ठ अर्जुनांना सांगतात, तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. श्री गुरूंना, सद्गुरूंना आत्म्याविषयी प्रश्न विचारावे, प्रश्नरूपी सेवा करणं ही सद्गुरूंची खरी सेवा आहे ना. आपल्या घरी जर कोणते महाराज लोक आले, बाबा आले, गुरुवारी आले, तर आपण त्यांच्याशी वेगवेगळ्याच गोष्टी गप्पा मारत बसतो, है ना. पण परमार्थाची चर्चा खूप अवघड आहे. परमार्थाच्या प्रश्नांची देवाणघेवाण आपल्या गुरुवर्यांशी आपली झाली पाहिजे. अशी प्रश्नरूपी, आत्मरूपी, प्रश्नरूपी सेवा जर आपण श्री गुरु सद्गुरूंच्या सोबत केली, पण तर अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले. आपल्याला ज्याची अपेक्षा आहे ना, ज्याची इच्छा आहे ना, पण आपल्या अपेक्षा सगळ्या नासके आहेत. आपल्या अपेक्षा सगळ्या नासके. आत्मज्ञानाविषयक संतांना प्रश्न विचारावे, संत त्याची उत्तर देतात. असे संत भेटणं खूप अवघड आहे. भेटले तरी ते आपल्याशी बोलणार नाहीये. आणि हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी निवृत्तीनाथांना आणि त्यांच्या भावंडांना, त्यांच्या कुटुंबाला ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी बोलवण्यात आलं. वास्तविक ती प्रदक्षिणा मारायची होती का? प्रदक्षिणा नव्हती मारायची. काय झालं, सगळ्या नवनाथांनी ठरवलं की आता आपला कार्यक्रम पूर्ण झाला, आपण आता समाधी घ्यायची. तर शेवटलं ते गहिनीनाथ, ते म्हटले मला पण समाधी घ्यायची. परंतु संतांकडे जे ज्ञान आहे ते कुणाच्या तरी हाती सुपूर्त करून संतांना पुढे जाऊन गुरुवर सांगतात की 200 वर्षानंतर निवृत्तीनाथ तिथे येतील आणि खो खोच्या खेळात कसा खो देऊन पुढे पाठवलं जातं, तसं निवृत्तीनाथांना खो दे. कशाचा? आत्मज्ञानाचा. ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना काय उपदेश केला की
त्याच्या जोरावरती निवृत्तीराय ज्ञानोबरायांना विश्वमाऊली पदावरती बसू शकले. काय उपदेश केला? तुकोबरायांच्या घरी 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी होती. सगळं होतं, भक्ती होती, वारी होती, पैसा अडका सगळं होतं. तरी पण ओतूरला का आले देहूवरून? तुकोबराय ओतूरला का आले? गैरनाथांनी निवृत्तीनाथांना काय दिलं? नामदेवराय आवडे नागनाथाला का गेले? आणि 1400 वर्ष तपश्चर्या केलेले साधू त्यांच्या गुरुवर्य श्री संत मुक्ताबाई का झाल्या? ह्या प्रश्नाची उत्तर भेटली का आपला परमार्थ पूर्ण झाला. पण उत्तर भेटणं अवघड आहे बरं का. आता ते प्रमाण येतं. काय उत्तर कशी भेटतील? पैसता संतांची संगती. हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तुकोबरायांना देहुवली यावं लागलं. जेव्हा तुकोबराय देहूवरून ओतूरला आले, बाबाजी चैतन्याने बाबाजी आपुले सांगितले हरिपाठ सगळ्यांचा पाठ आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम दंडके. बरोबर आहे, बरोबर आहे, दंडके. पुढची टूक काय सांगते मग? मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्यांनी आधी नाम सांगितलं, त्या नामाला म्हणतात आत्मज्ञान. बऱ्याच जणांना विचारलं ना की निवृत्तीनाथांनी गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना काय दिलं आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना काय दिलं? काय दिलं? त्याला आत्मज्ञान म्हणतात. हरिपाठात एक प्रमाण विठ्ठल ज्ञान गूढ रम्य ज्ञान देवाला निवृत्तीनाथांना काय दिलं? निवृत्तीनाथांनी ज्ञानदादांना काय दिलं? त्याच उत्तर ज्ञानोबा हरिपाठात देतात. काय देतात? ज्ञान गूढ गम्य प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म साधन तो गुप्त है प्रगट कभी न होए. मेहंदी के पान में लाली है लेकिन वो भी अपने आप छुपाए. संतांनी सांगितले आधी तुझं उद्धट त्यात करू नये गुह्य प्रगट मोडेल भक्तीची वाट आणि संत जन गोपतील. आपल्या अभंगात पुढे येणार आहे. आपल्या अभंगात वेळ जरा सांगा बरं. 10:20 झाले. मला पाहून आता संपव सांगितले. विठ्ठल असं ज्ञान गूढ गम्य. आणि हे ज्ञान आहे ना संत गुरु आपल्या शिष्याच्या कानामध्ये देतात. आपण त्याला कानफड्या संप्रदाय म्हणतो. ज्ञानेश्वरी जर वाचले ना, पै गुरु शिष्याचे एकांती जे अक्षर ऐका वदंती ते मेघाची परित्री जगती गरजत असे ग पद ते गुरु शिष्याचे गोठी पदपिंडाची स्थिर होणे नोठी कवणे काळी. गुरु आणि शिष्य गुरु शिष्याच्या कानामध्ये कान मंत्र देतात. त्याला ज्ञान गूढ गम्य म्हटलेलं आहे. जेव्हा बाबाजी चैतन्याने तुकोबरायांना नाम दिलं, मंत्र दिला, रामकृष्णारे मंत्र दिला, मी पण रामकृष्णारे म्हणतो, परंतु बाबाजी चैतन्य तुकोबरायांना काय दिलं? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी संत तत्वमसी महावाक्याचा उपदेश आपल्याला देतात. तेव्हाही दिला आणि आजही तत्वमसी महावाक्याचा उपदेश संत आपल्याला देतात. त्या तत्वमसी महावाक्याला कुठं ज्ञान म्हटलेलं आहे, कुठं बोध म्हटलेलं आहे, कुठं नाम म्हटलेलं आहे. हे नाम आपण जो अभंग घेतला ना ज्ञानोबरायांचा आहे ना, सद्गुरु वाचोनी संसार तारक. संसार कोणता सांगितला ज्ञानोबरायांनी? ते गाडग्या मडक्याचा संसार सांगायला संतांना वेळ नाही. आणि गाडग्या मडक्याचा संसार आई वडील अमुक तमुक व्यासपीठावर सांगणार त्यांना मी संत, मी माझं म्हणणं नाही.
संतांनी त्यांच्यासाठी वेगवेगळे शब्द वापरले, प्रमाण खूप आहेत, वेळ कमी राहिला. व्यासपीठावरून सॉरी विठ्ठल संतांना अपेक्षित असणारा संसार गाडग्या मडक्याचा संसार अपेक्षित नाही. संतांना अपेक्षित संसार म्हणजे जन्म आणि मृत्यूचा जो संसार आहे, मूळ म्हणजे परमार्थ मला करायचंय. कशासाठी? परमार्थ करणं हे तर लांब राहिलं, पण आज इथपर्यंत वेळ येऊन पोहोचली की परमार्थ आपण नक्की करायचा कशासाठी, एवढीच गोष्ट निदान कळली तरी वाजली. परमार्थ म्हणजे टोपी, टिळा, माळ, देवाचे कपाळ, काय आपलं तुम्हाला तिकडे जायचंच नाही. परमार्थ करणं म्हणजे काय, 84 लक्ष योनीमध्ये आपण जे कायमचे फिरत फिरत आले ना, आणि आता 100% हाऊस मी जनावरांचा डॉक्टर सांगतो है ना. एखादं म्हशीला इंजेक्शन द्यायचं असेल ना, मी काही प्रेमान देत नाही, हे भरतो ना थापकन ठेवून देतो. एखाद्या कुत्र्याच्या जखमेत किडे पडले ना, किडे रस्त्यावरती हिंड फिरत कुत्रा असतं ना, किडे पडतात, किडे आळ्या, आणि ते आतलं मांस लचके तोडून खातात, रक्तबांबाळ होतं आणि असा मस्त वास येतो त्याच्याकडून. हे सगळं आपण होत आलं बरं. आमचे गुरु सांगतात संडासच्या टाकीतले किडे आपण होतो, ते किडे आपण होतो. आता हौस वाटते आपल्याला, पण तुकोबरांना कळू नये काळी प्राण प्रयाणाच्या वेळी. आता मनुष्य जन्मात वाटतंय आपलं कसं आहे, खावं प्यावं ल्यावं आणि जावं असं. पण मायबाप जनावरांचा डॉक्टर आहे मी, मला माहिती, मी त्यांची सेवा करतो, काम करतो. मुख्य जीवाला जेव्हा त्या वेदना होतात ना, वेदना, त्यांना आम्ही भूल पण देत नाही बरं का. एखादं काम करायचं असेल ना, जखमेचं किंवा मोठी सर्जरी असेल ना, एवढी म्हणावाशी आपल्यासारखी भूल देत नाही आपल्याला. भय ना, आज इथे जर आपण जर सद्गुरू नाही केले, स्वतःची सुरुवात सुटका नाही करून घेतली, तर तू कुठं होतात खंते ते न करा. परमार्थ करायचं म्हणजे घरदार, बंगला, प्रॉपर्टी, इस्टेट, अमुक तमुक, नोकरी, पैसा, धंदा यासाठी संसार नाही करायचा. आणि हा संसार बी नाही. जन्म मृत्यूचा संसार याच्यातून तरुण जाण्यासाठी 84 लक्ष योनी फिरत फिरत जे आपण मनुष्य जन्मात आलोय ना, इथे येऊन सुटका करून घेण्यासाठी परमार्थ करायचा. त्या 84 लक्ष योनीतून जेव्हा सुटका करून आपण घेऊ, ती रीत जेव्हा आत्मसात करू, त्याच वेळेस आपण परमार्थ करतो असं म्हणू शकतो. नाही तर परमार्थ करू शकत नाही. अंतरंगी साधने परमार्थी करावी, त्यागावी ती बाहेरंगी. देव काय अंतरीची घेतो गोडी, देव अंतरीची गोडी घेतो, बाहेरचं नाही घेत काही, है ना. आपण एखाद्या देवाला ताड भरून देतो, नारळ देतो, अमुक देतो, तमक देतो, पण तू का म्हणे मग जाऊ घे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी, उदक आहे नानू स्वरूप तुझे देते, माझे काय व्हायचे देवा. ज्याने दिलं त्याच परत आपल्याला द्यायचं. समुद्रामध्ये जायचं, एक ओंजळवर पाणी घ्यायचं, समुद्रावर द्यायचं, घे बाबा, है ना. कोण देणार, आपण कोण नाही. भगवंताची सेवा करणं म्हणजे जन्म मृत्यूचा जो संसार आहे त्यातून सोडवण्यास, त्यातून सुटण्यासाठी मनुजन्म भेटलेला आहे. मनुजन्म देऊन सुद्धा त्या 84 लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या संसारातून सोडण्याची क्षमता फक्त सद्गुरू आणि संतानामध्ये. जे जन्म मृत्यूचा फेरा आपला चुकवतात त्यांनाच सद्गुरू म्हटलेले आहे. आणि हे सामर्थ्य फक्त संतांच्या अंगी अभंगाचं पहिलं सद्गुरू
एकनाथी भागवतामध्ये आहे ना, अध्याय क्रमांक 2 मध्ये नाथबाबा सांगतात, सांडूनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवांचे करिता पूजन, ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजत्या मरण कोणवारी. इंद्र चंद्र सूर्य ब्रह्म हे देव देखील मरणारे हे मी म्हणत नाही. हे श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला श्रीमद भागवतामध्ये सांगतात. आणि त्याच्यावर वर्णन करताना टीका करताना नाथबाबा सांगतात की श्रीकृष्ण चरण म्हणजे संतांकडून भेटणारे जे ज्ञान, गूढ गम्य असणारे जे ज्ञान आहे, प्रगट गुह्य असणारे जे ज्ञान आहे, तत्वमसी विद्या जी आहे, असं ज्ञान सोडून तुम्ही इंद्र चंद्र अमुक तमुक यांची पूजा जरी केली तरी उद्धवा तुमची कधी सुटका होऊ शकत नाही. एके ठिकाणी सांगतात, गणपतीचे भक्त किती मला माहित नाही, राग नका मानून घेऊ, नाथबाबांचं म्हणणं आहे, संकष्ट चतुर्दशी, विष्णू पंचमी, ऋषी पंचमी, बुधाष्टमी, अनेक व्रते करता नेमी तो मी कर्मे नातोडेगा. उद्धवा संकष्ट चतुर्थी केली, ऋषी पंचमी केली, विष्णू पंचमी केली, अमुक केलं तमुक केलं तरी उद्धवा त्याच्याने मी प्राप्त होणार नाही. हे मी बोलत नाही बरं का, गैरसमज करून घेऊ नका. हे भागवतामध्ये ना आपण वाचायला कमी पडतो. आपण व्हॉट्सअपला मोठे मेसेज वाचल हे ना, पण आपण ज्ञानेश्वर हात लावणार नाही. सामर्थ्य ज्ञानेश्वर बरं का, हात लावला ना मायावी येते है ना, कृपा करणार आपल्याला. वाचली पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा जनाबाईंनी शेरा दिलाय, आधी घरी ज्ञानेश्वरी वाचा समजून घ्या आणि मग पंढरपूरला. पण आपण काय करतो, ऐकतो का संतांचं, आपण तसंच पंढरपूरला वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जर वाचली पंढरपूरला जायची गरज नाही, हे ज्ञानेश्वरी सांगेल. ज्ञानेश्वरी वाचली तर आळंदीला यायची सुद्धा गरज नाही, हे ज्ञानेश्वरी सांगेल. ज्ञानेश्वरी वाचली तर सप्ते करायची गरज नाही, हे कोण सांगेल, ज्ञानेश्वरी. पण कधी कळेल, ज्ञानेश्वरी वाचल्यावर. ज्ञानेश्वरी नाही वाचली तर अज्ञानीपणा सगळं चालणार आहे. आमचे गुरुवारी सांगतात, कीर्तन करणं, प्रवचन करणं, आळंदीला जाणं, पंढरपूरला जाणं, पंक्त्या उठवणं, अमुक करणं तमुक करणं, हे फक्त सात्विक कर्म आहे. पण ह्या सात्विक कर्माचा आणि परमार्थाचा जमीन आसमान पर्यंत त्यांचा काही संबंध नाही. सात्विक कर्म पंक्ती करणं, वारीला जाणं, पंढरपूरला जाणं गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. तीर्थावळीचे अभंग काय सांगतात, पण संतांनी आधी देवाचा पत्ता सापडला, स्वतःला भगवंत कुठे आहे समजून घेतलं आणि जाणून मग पंढरपूरच्या वारीला संतांनी गेले. तीर्थावळीचे अभंग सांगतात. एखादी गोष्ट करायची ना ती पारखून करायला पाहिजे है ना. आपल्याला दुकानात जर उदाहरण द्यायला गेलं, 500ची नोट जर घेतली ना, दुकानदाराला दिली ना, तो असं उजेडात बघतो. काय बघतो काय माहित, काय बघतो तो, गांधीजी. पण गांधीजी दिसतोय ना, वरती काय बघतोय, हे डोळ्यापुढे सगळे गांधीजी मला दिसतात आहे. पण एक गांधीजी असा आहे जो गुप्त आहे ना. रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने संतांची. जे दृश्य आहे ना ते आपल्याला चमड्याने दिसतंय, म्हणजे अदृश्य त्याचे झाले. जे अदृश्य आहे त्याची भेट, जे निर्विकार आहे, जे निर्गुण आहे त्याची भेट संत आपली करून देतात. आणि जेव्हा अशा परमात्म्याची आपली भेट होते तेव्हा आपलं जन्म मरण चुकतं. पण आपण काय करतो, इंद्र चंद्र अमुक तमुक फिरायला नमस्कार अमुक कर तुकोबरा म्हणतात. हेंदरी शेंदरी दैवते कोण पूजी होते
वेगळे आले बरं का. त्याच्यामध्ये सगळे आले. श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, अर्जुना, जसं कुणी कुणाची भक्ती केली, कुणी कुणाची गणपतीची करू, स्वामींची करू, भगवंत दत्तात्रयांची करू, पण ती भक्ती इनडायरेक्टली मलाच येऊन मिळते, पण हे त्याला माहित नाही. कुणाला? भक्ताला माहित नाही. आपण कशाची भक्ती केली, जाणतेपणे का अजाणतेपणा, त्या ते परमात्म्याचीच भक्ती होते. आणि हे समजून घेण्यासाठी महाराजांचं प्रमाण बसतं, बैसता संतांची संगती. आपली भक्ती कोणत्या मार्गाने गेली तर आपलं कल्याण होईल. इंद्र चंद्रादी ह्या देवांच्या नादी लागलं तर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो, अरे इंद्र चंद्र ब्रह्मदेव हे सगळे मरणारच होते, तू जर त्यांच्या नादी लागला तर तुझा कधीच उद्धार होऊ शकत नाही. पण एकमेव जर मला शरण आला, माझं स्वरूप समजून घेतलं, तुझी माझी ओळख, माझा संबंध समजून घेतला, तर निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी. संशय म्हणजे कोणता? संशय म्हणजे संतांना वेळ कमी. आता संतांना अपेक्षित असणारा जीवकाचा संसार. संशय म्हणजे काय? मी नक्की कोण आहे, हा जो संशय आहे ना आपला, मी नक्की देव आहे की मी माणूस आहे. आपल्या एखादं म्हटलं ना, महाराज तुम्ही मूर्ख, महाराजाला लगेच पटेल. पण महाराजाला एखादी महाराज म्हटलं महाराज तुम्ही देव, महाराजाला नाही पटणार. का? पाप भाग्य कैसे न सरायची कर्म आणि न कळायची वर मारे. हा ना, संत हेच उपदेश करतात की बाबा तू स्वतः परमात्मा आहेस. हा जीवाला असलेला संशय केवळ संत आपला बदल करून देऊ शकतात. हा संशय फक्त संतच आपला दूर करू शकतात, है ना. आणि हे जे सद्गुरू आहेत हे कसे व्यापक आहेत. मग कशीच म्हटलो, संत म्हणजे दोन पायाची व्यक्ती नाही. ऐसे व्यापक ज्ञान भले. व्यापक ज्ञान म्हणजे जळी स्थळी काष्टी पाशाने परमात्मा नटलेला आहे. परमात्म्याचं स्वरूप तेच. आपण म्हणतो ना, तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. किती लोकांना वाटतं आपले गुरु परब्रह्म आहेत? आपल्या गुरुंच्या वाटामध्ये गुरुपौर्णिमा मालिका होती. मग बाला मोठ्या पेड्याचा पुढा विठ्ठल असं मानलं की तिकडे जायचं नाही. काय विषय झाला? विठ्ठल जळी स्थळी भरल असा जो परमात्मा आहे व्यापक आहे. सद्गुरूंचं स्वरूप सुद्धा व्यापक आहे. आणि असे सद्गुरू भेटले ना, है ना, नारायण हरी नारायण हरी. पुढे काय? भक्ती का भुक्ती? भुक्ती. भुक्ती म्हणजे काय? जे आपण सगळे कमवतो राव. म्हणतात ना, मुंबईकडे रशकाटावर चालते. कशासाठी चालते? भुक्ती. पण मुक्ती नको आम्हाला, है ना. संत असे सद्गुरू आपल्या त्या पण इच्छा पूर्ण करतात, है ना. ज्या लोकांना सद्गुरू भेटलेत ना, नीट आहे का, ज्या लोकांना संत कळाले, ज्यांनी संतांचा अनुभव घेतला, ते श्रेष्ठ लोक. बारीक आहे का, परमात्म्यापेक्षा देखील संत मोठे आहे असं समजून अनुभव घेऊन सद्गुरूंना वंदन करतात. पण जसं म्हणतात ना की दोन मोठमोठ्या पार्टीचे नेते असले ना, त्यांचा काय विषय नसतो. पण आपण जे मधले आहेत ना, आपल्या सगळ्यांना एकदम, आम्हाला गावाला एक महिने पण मला नाही म्हणायचे आता, हा वळवळ जास्त आहे. वळवळ आपल्याला, है ना. मोठमोठे संत आहेत ना, ते माझे मित्रच असतात, पण वळवळ आपल्याला जास्त असते. ज्यांना खरा देव कळालाय ते कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांना देव दिसतो. त्याची संत त्याची संत
महत्वाचा विषय. ज्यांनी संत अनुभवायला घेतली, ज्यांना संतांचा अनुभव आला ना, संतांना परब्रह्मापेक्षा मोठं स्थान देतात. आणि आज सगळे संत ज्यांनी देवाचा अनुभव घेतलाय ना, आजही देवापेक्षा संतांना वरचं स्थान देतात. कारण का? संता वीण प्राप्ती, देवाला देवत्व, ब्रह्माला ब्रह्मत्व, भगवंताला भगवंतत्व कुणामुळे, देव कुणामुळे माहित झाला आपल्याला? संतांमुळे. संत नसतं देवाची आपली कधीच ओळख भेट झाली नसते. आणि आजही पण फक्त संत, देव फक्त आपण नावाने ऐकतोय, बघतोय, पण देवाचा अनुभव आपल्याला नाही. जोपर्यंत देवाचा अनुभव येत नाही, देवाचा अनुभव घेणं आहे ना, देव माणूस होत नसतो. देव बघायला गेला का देव माणूस, देव पाहायचे गेलो देव तिथं. हे फक्त तुकोबाराया बोलतंय. तुकोबाराया विश्वास आहे, पण हे तुकोबारायांचं झालं. तुकोबाराया देव पाहायला गेले, देव होऊन गेले. हे तुकोबारायांची एवढी योग्यता होती, तुकोबारायांचा अधिकार होता, आपले नाही का? तुकोबाराया आपण सारखे संत सद्गुरु आपल्याला त्यांना लगेच करतात. हे कोण समजतं माहिती का? ज्यांनी संतांचा अनुभव घेतलाय, पण तुमच्या मनात ज्यांना मध्ये वळवळ येत ना, ते करतात त्यांची विटंबना करतात. अभंगाचं इंद्रचंद्र वंचना करीते, वंचना करीते, वंचना करीते, वंचना करीते, वंचना करीते, वंचना Thank you.